सुहास खराणे यांचा वाढदिवस दिनांक 20 जून रोजी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त सुहास खराणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नांदेडमधील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती। यावेळी प्रामुख्याने आमदार आनंदराव पाटील बोंडारकर, विनय पाटील गिरडे, उद्धव पाटील शिंदे, तुलजेश यादव, पैलवान विठ्ठल मोरे यांच्यासह अनेक मित्रमंडळींनी सुहास खराणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दीर्घायुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। आमचे सहकारी मित्र सुहास पाटील खराणे शहर प्रमुख यांना आई तुळजाभवानी दीर्घ आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो हीच मी आई चरणी प्रार्थना करतो। आमच्या मित्राला भरभरून आयुष्य लाभो ही आम्ही ईश्वरी प्रार्थना करतो। आज यावेळेस खरं म्हणलं तर शहर प्रमुख आपले नगरसेवकाचे दावेदार आमचे सुहासराव खराणे हे होते। काही पक्षाच्या आदेशावरून यांना माघार घ्यावं लागली। खरं तर दावेदार त्यांनी आज बी यांनीच नगरसेवकाची, कारण काय आज गुलाल नाही तर यावेळेस तर नाही, पुढच्या वेळेस 1,00,000% यांना गुलाल लागणार म्हणजे लागणार, कारण पक्षाचा एक बार गुलाल लागला पुढच्या वेळेस आमच्या शहर प्रमुख यांना 100% गुलाल लागेल। आणि वाढदिवसाच्या मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आई ईश्वर प्रार्थना करतो की यांना दीर्घ आयुष्य लाभो। वरिष्ठांना द्यायला आम्ही वरिष्ठांना आमचे माननीय अहमदभाऊ पाटील, आमचे आमदार बोंडारकर साहेब यांनी आश्वासन दिलेलेच आहे की बा यांना कोणत्या तरी चांगल्या कमिटीवर घेणार, कारण का यांचं कार्य खूप दिवसापासून आहे आणि आजची शिवसैनिक नाही, जवळपास 30 वर्षापासून शिवसैनिक आहेत आम्ही म्हटलं तर। कारण का यावेळेस आमदारकीच्या वेळेस यांनी रात्र प्रयत्न करून आमदार साहेबाला चांगल्या मत देऊन निवडून आणलेला आहे, कारण यांच्या एरियामधून चांगली लीड आहे यांच्या भागातून। कारण खरं म्हणजे याचं काम चांगलं आहे, त्या सांगतो आमच्या पक्षाला आमचा पक्ष शिवसेना पक्ष तुम्हाला माहितीच आहे की न्याय देणारा पक्ष आहे। हे पक्ष 100% न्याय देणार म्हणजे देणार, कारण का आमचे दोन्ही बी आमदार हेमंतभाऊ पाटील, आमदार बोंडारकर साहेब यांनी 100% खात्री दिली। यावेळेस त्यांना खात्री दिली की बा आम्ही कॉप मेंबर म्हणून घेणार। मग ते नशिबानं काही सीटा आल्या नसल्यामुळं ते राहिले, नाही तर 1% नगरसेवक राहिलेच असते।